विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. दुसरं डेमो लेक्चर आहे. बरं, मी काहीही शिकवणार नाहीये. मी तुम्हाला अभ्यास करायला लावणार आहे. पण मी तुम्हाला सांगू का? मी तुम्हाला ना काही प्रश्नांचा अभ्यास करायला लावेन. ते लक्षात कसं ठेवायचं हे थोडंसं एक्सप्लेन करेन. त्याच्यावर प्रश्न कसे येऊ शकतात हे सांगेन आणि त्याच्यानंतर तुम्ही पी-वाय-क्यूज घ्या. पी-वाय-क्यू बघितल्यावर तुम्हाला जो आनंद होईल ना, म्हणजे तो आपण शब्दात सांगू शकत नाही एवढा आनंद असणार आहे. बरं, 10 मिनिटापेक्षा छोटा व्हिडिओ अभ्यास मी तुम्हाला करायला लावणार आहे. याचा अर्थ तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल. म्हणजे व्हिडिओ बघितल्या बघितल्या लगेच पी-वाय कडे गेला तरी काही हरकत नाही. प्रश्न दिसतील तुम्हाला. पण स्वतःचे एक शॉर्ट नोट्स तयार करा. ओके, सुरुवात करूया आपण. पहिली स्लाइड जेव्हा तुम्हाला दिसेल ना, तेव्हा लगेच टॉपिकचं नाव सांगा पटकन. टॉपिकचं नाव तुम्हाला ओळखता येतंय का बघा. प्रश्न काय आहे? गिव्ह द फुल फॉर्म. ओके, गिव्ह द फुल फॉर्म किंवा लाँग फॉर्म ऑफ द नेम्स फॉर द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट्स. नेहमी सीईटीत रिपीट झालेले प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कन्फ्युजन इथंच क्रिएट होतं. म्हणून मी या टॉपिकमध्ये पहिल्यांदा हा प्रश्न घेतलाय. एक्स-रे, पुढे काय? डिफ्रॅक्शन, काय माहित? टीईएम, हे एम, एम, अरे वाह! एफटी, फोरियर ट्रान्सफॉर्म. बाळांनो लक्षात घ्या, काहीतरी लक्षात ठेवा. मी सांगितलं आता बरोबरच आहे. पण गोंधळ कुठं होतोय, की हे टेबल आपण बोर्डच्या वेळेस केलेलं नाहीये. मान्य करा, नाही केलं. पण आता सीईटीत करावंच लागणार आहे, कारण जास्तीत जास्त प्रश्न याच्यातलेच आहेत. पार्टिकल साइज तुम्हाला डिटरमाइन करायची असेल, ही इन्फॉर्मेशन हवं असेल, तर एक्स-रे डिफ्रॅक्शन टेक्निकचं नाव आहे आणि डिफ्रॅक्टोमीटर यूज होतोय तिथं. यातलं काहीही विचारू शकतात. मी एक्स-रे लक्षात ठेवलंय, पार्टिकल साइज पेक्षा मला क्रिस्टल स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा जॉमेट्री ऑफ द मेटल काय असेल ते म्हणूया आपण. क्रिस्टल स्ट्रक्चर 4 वेळा सांगतोय. क्रिस्टल स्ट्रक्चर साठी सांगा एक्सआरडी. एक्सआरडी म्हणजे काय? एक्स-रे डिफ्रॅक्शन. कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज होतं? एक्स-रे डिफ्रॅक्टोमीटर. एक्स-रे पहिल्यांदा लिहून काढा. ओके. बरं, हे एफ-टी-आय-आर आहे का बघा? फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. स्पेक्ट्रोस्कोपी, स्पेक्ट्रोफोटोमीटर यूज होतोय. बरं, यूज काय तुम्ही सांगतो फंक्शनल ग्रुप असं कुठं काय लिहिलंय का बघा. ऍब्सॉर्प्शन बाय फंक्शनल ग्रुप्स. त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही एफ-टी-आय-आर. एफ ला फंक्शनल ग्रुप, चला लक्षात ठेवा. एफ ला फंक्शनल ग्रुप, ओके. आणि बाइंडिंग नेचर फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा एफ-टी-आय-आर. स्पेक्ट्रोस्कोपी, स्पेक्ट्रोफोटोमीटर. 2 माझं लक्षात राहिले आता. एक्स-रे डिफ्रॅक्शन, क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके. एफ-टी-आय-आर, ऍब्सॉर्प्शन ऑफ फंक्शनल ग्रुप आणि बाइंडिंग नेचर. अजून काय परीक्षेत आलंय? अजून काय आलंय मी तुम्हाला सांगू का? हे जे स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल. ओके. एस-ई-एम, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि टेक्निकचं नाव आहे मायक्रोस्कोपी. मी बाजूला सरकतो. काढा स्क्रीनशॉट. कशाला? पुस्तक काढा. पेज नंबर 348. पटकन सांगा. आता इकडे आहे पाठीमागं. तुम्ही बघताय, मी तुम्हाला विचारतोय. क्रिस्टल स्ट्रक्चर. सेकंदात सांगाल का नाही? एक्स-आर-डी. मग माझ्या ऑफलाईनमध्ये कुणीही सांगेल आता एक्स-आर-डी. क्रिस्टल स्ट्रक्चर. एफ-टी-आय-आर, ऍब्सॉर्प्शन ऑफ फंक्शनल ग्रुप, बाइंडिंग नेचर. जरा जरा लक्षात राहिल्यासारखं वाटतंय की नाही? हे करावं लागणार आहे तुम्हाला. व्हिडिओ पॉज करा. पहिल्यांदा हे करा. ओके. मग नेक्स्ट स्लाइड. 50 पी-वाय-क्यूज असतील, त्यातल्या 15 ते 20 पी-वाय-क्यूज पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी वरती आहेत. ओके. प्रश्न काय दिले बघा, लक्षात घ्या. फॉर्म्युला वेट देतात तुम्हाला, समजा काहीतरी 50 यू म्हणूया आपण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे जे आहे ना, सम ऑफ रिएक्टंटचं देतात 100 यू इंटू 100, माहिती आहे तुम्हाला, कॅन्सल 50% आन्सर येतंय. म्हणजे तुम्हाला मी सांगू का, हे जे पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी आहे ना, एक लक्षात घ्या, ही हायेस्ट पाहिजे. ओके. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगू का, रिएक्शन मध्ये जो तुमचा डिझायर्ड प्रॉडक्ट आहे, जो तुम्हाला पाहिजे, त्याचंच फॉर्म्युला मास वरती घ्या. पण अपॉन जेवढे रिएक्टंट आहेत सगळ्यांचं ते मास येणार आहे. इथं नाही लिहायचं. इथं लिहिलं पाहिजे इंटू 100 आणि आरामात सॉल्व्ह करायचं. ओके. मी तुम्हाला सांगू का, जस्ट माझ्याकडे आता स्कोर बुस्टर आहे, लक्षात घ्या. मी ना सांगतो त्यात पी-वाय-क्यूज छान दिलेले आहेत. शेवटचा टॉपिक शोधायला वेळ पण नाही लागणार, लक्षात घ्या. सगळ्यात शेवटी आहे. एखादा प्रश्न मला वाचायचाच आहे. व्हॉट इस द व्हॅल्यू ऑफ पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी इफ 180 यू इज द मोलार मास ऑफ द डिझायर्ड प्रॉडक्ट. वर न्यूमरेटर डिझायर्ड प्रॉडक्ट आहे, 180 यू दिले. आणि मोलार मास, सम ऑफ मोलार मास 240 यू, वरती 180 अपॉन 240 आणि इंटू 100. काय अवघड आहे कॅल्क्युलेशन. बरं थांबा ना. बघा परत पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी 25% दिले.
म्हणजे पर्सेंटेज दिलंय त्यांनी. फॉर्म्युला वेट ऑफ द प्रॉडक्ट, डिझायर्ड प्रॉडक्ट 75 यू दिलंय. मग त्यांनी विचारलंय रिएक्टंटचं फॉर्म्युला मास किती? सो सिंपल ना. तुम्हाला मी आणखीन सांगू का? विच फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट इन द सपोर्ट ऑफ गुड ॲटम इकॉनॉमी. अरे गुड ॲटम इकॉनॉमी म्हणजे तुम्ही रिएक्टंट जेवढं यूज करताय ना, त्यातले जास्तीत जास्त प्रॉडक्ट मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजेत डिझायर्ड प्रॉडक्ट मध्ये. मग पहिलंच आहे, तुम्हाला सांगू का, त्यांनी विचारलंय की व्हेरी हाय, म्हणजे सांगू का तुम्हाला, हाय पर्सेंट ऑफ ॲटम इकॉनॉमी, हे तर बरोबर आहे, करेक्ट आहे. तुम्हाला नॉट म्हणजे नॉट करेक्ट, नॉट इन सपोर्ट पाहिजे, लक्षात घ्या. लेस प्रॉब्लेम्स इन वेस्ट, बरोबर आहे, वेस्ट कमीच पाहिजे, लक्षात घ्या. फॉर्मेशन ऑफ ग्रेटर क्वांटिटी ऑफ अनवॉन्टेड प्रोडक्ट, नाही हे चुकीचं आहे, हे नको आहे आपल्याला, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला आता मी हे ठेवू का, परत रिपीट झालं 2050 व्हॅल्यू, सरळ सरळ रिॲक्शन देत पण नाहीत रे तुम्हाला. पण हे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. मी परीक्षेत आलेले जास्तीत जास्त प्रश्न ते रिपीट करून घेतलेत. भारी वाटणार आहे. सांगा XRD म्हणजे काय? एक्स रे डिफ्रॅक्शन, क्रिस्टल स्ट्रक्चर, FTIR, SEM, TEM. ओके. SEM म्हणजे काय? स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल, दॅट इज मॉर्फोलॉजी. TEM, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, पार्टिकल साईज साठी. गंमत बघा, TEM सुद्धा पार्टिकल साईज आहे, XRD सुद्धा पार्टिकल साईज आहे. आली का गंमत? मग ऑप्शनवर डिपेंड आहे बरं का थोडंसं. नेक्स्ट आता. हे झालं. आता इथं लक्ष द्या. अख्खा पॅराग्राफ वाचायचं का? नाही, मी सांगतो ना तुम्हाला काय ते अतिशय महत्वाचं. वाचा. वॉटर हा सेफ सॉल्व्हंट आहे, व्हाईल डायक्लोरोमिथेन हा हजार्डस आहे. पण थांबा, एमसीक्यू वर सुद्धा आहे. फॉर एक्झाम्पल, वॉटर, इथं वाचा, सुपर क्रिटिकल CO2 इन प्लेस ऑफ वॉलटाईल हॅलोजनेटेड ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. फॉर एक्झाम्पल, हे डायक्लोरोमिथेन, ट्रायक्लोरोमिथेन, ओके, टेट्राक्लोरोमिथेन किंवा कार्बन टेट्राक्लोराइड सुद्धा म्हणतात त्याला. याच्या ऐवजी आपल्याला आता वॉटर यूज करायचं किंवा सुपर क्रिटिकल CO2, ते सेफ आहे, लिहून काढा. एक्झाम्पल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. थांबायचं, वेळ लावायचा, खूप प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आणि हेच लक्षात राहत नाहीत. फ्लोअर टाइल्स, HDP. परीक्षेत आलेले प्रश्न सरळ वाचून दाखवतो मी. शॉपिंग बॅग्स, LDPE. अजून काय आलं होतं परीक्षेमध्ये? डिस्पोजेबल कप अँड प्लेट्स, पॉलिस्टिरीन. ओके. अजून काय आलं होतं का? नाही. पण हा, कार्पेट, फर्निचर, न्यू कंटेनर. अवघड आहे, हे अवघड आहे बरं का. पण एक काम करूया का, त्याची हाय डेन्सिटी आहे ना पॉलिथिन. ओके. डिटर्जंट बॉटल्स. ओके. त्याच्यानंतर फेन्सिंग साठी सुद्धा वापरतायत, फ्लोअर टाइल्स साठी आणि पेन्स. ओके. त्याला रिसायकल करून हे पदार्थ तयार करतात, लक्षात घ्या. पण त्याचा वापर हाऊस होल्ड क्लीनर आणि शॅम्पू बॉटलसाठी होतोय. ओके. ट्रान्समिट नो नोन केमिकल इनटू फूड. इथं बघा, हे स्टेटस पण इम्पॉर्टंट आहे. आता इथं गंमत आहे खरी. मड फ्लॅप्स, PVC. पॅनेलिंग रोडवे गटर्स, PVC. काही नाही, PYQ शोधा. पुन्हा प्रश्न बघा, त्याची उत्तरं शोधा. त्याशिवाय मजा येणार नाही, या लक्षात घ्या. ओके. मग हे खूप इम्पॉर्टंट आहे या पूर्ण या धड्यामधलं. आता इथं एक्झाम्पल्स महत्वाचे. गंमत सांगू का? जेव्हा झिरो डायमेन्शनल म्हणतात ना, तेव्हा सगळे डायमेन्शन्स नॅनो स्केल मध्ये असतात. गंमत आहे ना? झिरोला सगळे. मग थ्री डायमेन्शनल कुठे आहे रे? थ्री डायमेन्शनल घ्यायचं राहिले का माझ्याकडनं? वन डायमेन्शनल. बरं ठीक आहे, बघूया. वन डायमेन्शनल म्हणजे काय? की ज्याचे दोन डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये असतात. बरं, टू डायमेन्शनल म्हणजे काय? की ज्याचं एकच डायमेन्शन. ओके. बरं, हे एवढंच असणार आहे पुस्तकात, लक्षात घ्या. मग झिरो डायमेन्शनचं त्यांनी एक्झाम्पल विचारलंय, नॅनो पार्टिकल्स. वन डायमेन्शनलचं एक्झाम्पल विचारलंय, नॅनो रॉड्स, नॅनो वायर्स. आणि टू डायमेन्शनलचं एक्झाम्पल आहे थिन फिल्म्स. थिन फिल्म्स रिपीट झालेला आहे, हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे काय? वायर आणि रॉड वन डायमेन्शनल, नॅनो नॅनो पार्टिकल्स झिरो डायमेन्शनल. ओके. हे पण आता एक लिस्ट तयार करायची. एका अटेम्प्ट मध्ये हे होत नाही, एकदा वाचून लगेच होत नाही. पण आपल्याला 50 दिवस आहेत, आपल्या 50 रिव्हिजन करायचे आहेत. एक मार्क फिक्स आहे. पण आपल्या मनाला विचारा, तुम्ही XRD, TEM, SEM, FTIR हे अगोदर माहित होतं का? माहित होतं का? नाही. आत्ता माहित होणार, लक्षात घ्या. FTIR, फोरियर ट्रान्सफॉर्म. F, ऍब्सॉर्प्शन ऑफ फंक्शनल ग्रुप. XRD, क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके. बरं, इकडे इकडे बघा. त्या डायमेन्शन्स पण दिलेत, लक्ष द्या. वन डायमेन्शनल रॉड होतं का रे? होय, रॉड आणि वायर. वायर, फायबर, ट्यूब. इकडे अजून एकदा एक्झाम्पल दिलेले आहेत.
बरं, इथं मी तुम्हाला सांगतो हा होमवर्क आहे तुम्हाला. टॉपिक काढायचं बघा मी तुम्हाला सांगू का? हे सुरुवातीच्या टॉपिकमध्ये दिलंय बरं का. ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये दिलंय बरं का. सांगतो H2SO ग्रुप आहे कॉन्टॅक्ट प्रोसेस. तुम्ही ग्रुप 16, 17 आणि 18 काढलं तर तुम्हाला व्हॅनाडियम पेंटॉक्साइड हा कॅटलिस्ट दिसेल तुम्हाला. कलम प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस हा सुद्धा दिलाय. फिशर क्रॉप्स प्रोसेसमध्ये सिंथेसिस ऑफ गॅसोलीन मध्ये ना कुठलं कॅटलिस्ट युज होतोय? ते कोबाल्ट थोरियम तर नाही ना? किंवा कुठलं मला आता आठवत नाही बरं का. सिरियसली आठवत नाहीये. पण मी तुम्हाला सांगू का? हे एच-डी-पी हे तुम्हाला माहिती आहे ना एच-डी-पीला ना ते झिग्लर नाट्टा कॅटलिस्ट आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो. आता एक काम करूया. मी तुम्हाला सांगतोय काय हेबर्स प्रोसेस ते मॉलिब्डेनम वगैरे आला कॅटलिस्ट म्हणून युज होतो तिथं. चेक करा. निकेल प्लॅटिनम किंवा पॅलाडियम हे यूज होतं. मग मी तुम्हाला इथे होमवर्क देतो लक्षात घ्या. बघितलं ना मला पण पटकन सगळं आठवत नाहीये. पण हे आठवतंय व्हॅनाडियम पेंटॉक्साइड किंवा प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस. एच-डी-पीला ना झिग्लर नट्टास ना लक्षात घ्या. त्या एल-डी-पीला चेक गोंधळ होतोय. गोंधळ मीच क्रिएट करून दिला तुम्हाला. काढा की पुस्तक उघडा ते बघा. पण हे परीक्षेसाठी इम्पोर्टंट आहे. हे आलेलं आहे परीक्षेत. बरं. नॅनो पार्टिकल्सचे युजेस हे काय रे? मॅग्नेटो रेझिस्टिव्ह रँडम ऍक्सेस मेमरी फुल फॉर्म विचारणार. मॅग्ने रँडम ऍक्सेस मेमरी आपल्याला माहिती आहे ना रॅम सारखं म्हणतो ना आपण 4 GB रॅम 2 BG रॅम. मग हे मॅग्नेटो रेझिस्टिव्ह रँडम ऍक्सेस मेमरी ओके. लोटस जे आहे ना सेल्फ क्लिनिंग मटेरियल थांबा मग मला आठवतंय अजून इथं इथं बघा AGNPS सिल्वर नॅनो पार्टिकल्स ई कोलाय ओके वॉटर प्युरिफिकेशन सेफ ड्रिंकिंग वॉटर त्यामुळं कॉस्ट इफेक्टिव्ह जे मटेरियल कुठलं नॅनो पार्टिकल्स यूज होतं AGNPS सिल्वर मेटल यूज होतं वॉटर प्युरिफिकेशन जनरली ना उत्तर तुम्ही लिहिता कॉपर गोळ्या मारताना तुम्हाला माहिती आहे की त्या बऱ्याचशा जे आहेत ना वॉटर प्युरिफिकेशन कॉपरचा वगैरे युज होतो माधुरी दीक्षित पण ऍड करत होते मध्ये ऍक्वागार्डचे म्हणून आपण त्यात कॉपर वगैरे पण नाही सिल्वर आपलं मन काय म्हणतं गोळ्या मारता माहितीये का सिल्वर तर महाग आहे ते थोडंच युज होणार आहे पण सिल्वर नॅनो पार्टिकल्स युज होत आहेत इथं त्या बॅक्टेरिया का व्हायरस बॅक्टेरियल डिसइन्फेक्टंट ई कोलाय त्याचं नाव मी दिलं लक्षात घ्या 12 मिनिटं झाली मी बघितलं टायमिंग लक्षात घ्या ओके ही एक रिएक्शन दिले रे एम हायड्रॉक्सी बेन्झेनल डिहाइड आणि फायनल प्रोडक्ट आहे तुम्ही पीवायक्यू शोधाल हा फायनल प्रोडक्ट त्यांनी विचारलेला आहे बर आता मी पट 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 ही फायनल स्लाइड आहे जवळपास ब्युटिफुल ruby red color of the same ancient glass painting is due to gold and silver nanoparticles trapped in the glass matrix. Decorative glaze or metallic film known as luster found on हे सगळं 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 तुम्हाला वाचायचं आहे. पण अगोदरच्या प्रश्नातच टॉपिक कव्हर झालाय. त्यातलाच एक प्रश्न तुम्हाला दिसणार आहे. पण तुम्हाला सांगू का? बोर्डच्या एक्झाम मध्ये काय आलं होतं आठवतंय? कार्बन ब्लॅक. तसले पॉइंट शोधा ना अजून. आता पीवायक्यू कडे जावा की तुम्ही. आता पीवायक्यू कडे जावा. आता पुस्तक ओपन करा. पर्सेंटेज ॲटॉम इकॉनॉमी दिसल्यावरच तुम्हाला भारी वाटणार आहे. मग पर्सेंटेज इक्वल्स टू इथं डिझायर्ड प्रॉडक्ट अपॉन रिएक्टंट इंटू 100 याचा ते फॉर्म्युला मास डायरेक्ट देत आहेत. याचं पण डायरेक्ट देतात पर्सेंटेज विचारतात किंवा याचं पर्सेंटेज जर दिलं तर ह्या दोघांपैकी कोणाचं एकाची व्हॅल्यू देतात. मग आता इमिजिएटली काय करायचं तुम्ही लक्षात घ्या की इमिजिएटली लगेच झोपायच्या अगोदर ओके. आता काही जण हा व्हिडिओ नंतर बघणार आहेत मला माहिती आहे. काही जण जे रेग्युलर व्ह्यूअर आहेत त्यांच्यासाठी मी बोललो की झोपायच्या अगोदर. काही जण अगदी पुढल्या वर्षी सुद्धा बघतील हा व्हिडिओ म्हणूया आपण. हा व्हिडिओ बघितल्यानंतर ॲट एनी कॉस्ट पीवायक्यू झाल्याशिवाय दुसरी कुठली ऍक्टिव्हिटी नको. ओके मग पीवायक्यू फिनिश करताय. काही माझ्याकडून काही पॉइंट्स मिस झाले असतील त्यातले कुठले सांगू का प्रिन्सिपल्स ZWT झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी ते पण विचारतील ना ओके मग कुठलं प्रिन्सिपल करेक्ट नाहीये इनकरेक्ट कुठला आहे असं पण विचारतील लगेच करायला सुरुवात करा ऑल द बेस्ट